नमस्कार. डे 4 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये. मेकअप मी स्वतः केला आहे. मला नाही जमत एवढा मेकअप करायला, पण मी ट्राय करत असते. आपण सगळ्या कामांमध्ये ऑलराऊंडर राहायला आत्ताच्या ह्याच्यात खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी सगळं शिकत असते. तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कारण असं नाही. आता मी 30 डेचा चॅलेंज एक्सेप्ट केला आहे. सो 30 दिवस एक छान 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 वेगवेगळं असं मी बनवायचं कॉन्टेंट हे करत असते, सर्च करत असते. सर्च म्हणजे विचार येत असतात मनामध्ये, काय वेगळं बनवायचं आहे अँड ऑल असंच. तर आजचं एक असं टॉपिक आहे नवरा बायको. तर नवरा बायकोचं हे खूप सुंदर नातं आहे आणि जसं की वेळ पुढे निघत चाललाय तसं ते नातं असं थोडंसं वेगळं होत चाललंय. तर म्हणजे मला असं कुणाच्या रिलेशनवरती जज वगैरे नाही करायचं आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात. माझ्याही झालेत, माझ्याही लग्नात प्रॉब्लेम झालेत. तर बोलायचं कारण असं की मी असं ऑब्झर्व करते आजूबाजूला. तर खूप जण ना रिलेशन किंवा एक लग्न तोडतायतच आहेत. वर्ष झालं ब्रेकअप, वर्ष झालं डिवॉर्स, म्हणजे हे असं चालू आहे. तर मला ना फार भीती वाटते आपल्या खूप जवळच्या व्यक्तीला सोडायची. म्हणजे कोणीही असू देत, तिथं नवरा असू देत, मुलं असू देत किंवा सासू सासरे, आई वडील, भाऊ. म्हणजे मला खूप भीती वाटते. मला इवन मैत्रिणीसुद्धा मला गमवायची खूप भीती वाटते. पास्टमध्ये काही गोष्टी अशा झाल्यात आणि गेल्यात मैत्रिणी सोडून, पण खूप त्रासही झाला त्या गोष्टीचा. पण असं म्हणतातच की होतात काही गोष्टी आणि काही वेळेस आपल्याला सोडून त्रास न करता पुढे पण चालायचं असतं. तर आत्ता मी म्हणजे फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे रिलेशन असतं त्याला जपा. वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्या रिलेशनला परत नाही जोडता येत. तुम्ही डिवॉर्स घेतल्यानंतर परत त्याच व्यक्तीसोबत तुम्हाला नाही राहता येत. ज्या व्यक्तीला तुम्ही सोडून देता त्याला कायमचं सोडावं लागतं. आणि म्हणजे एवढी हिंमत ज्याच्यात येते डिवॉर्स घ्यायची, यार खरंच म्हणजे आमच्या लग्नामध्ये पण असा एक प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे आमच्या रिलेशनमध्ये, नवरा बायकोमध्ये, की आम्ही सोडण्याच्या इतपत गेलो होतो. आम्हाला सोडून टाकायचं आहे, आम्हाला डिवोर्स घ्यायचा असं. पण तिथं मी समजून घेतलं की अरे आता काय करायचं आहे, नाही आपल्याला हे तोडायचं नाही आहे, याच्यात वर्क करायचं. आणि इवन फक्त 1-1.5 वर्षच झाले होते लग्नाला आणि असं गोष्टी झाल्या होत्या. तर मग मी आणि त्यांनी बसलो, थोडंसं बोललो मनमोकळेपणे. तुझे प्रॉब्लेम, तुला काय वाटतंय, मला काय वाटतंय. तर स्टार्टिंगच्या ज्या मला कळलं आहे की स्टार्टिंगच्या टाईम पिरियडमध्ये ना आपण दोघंही एकमेकांना ओळखत नसतो. तर तुम्ही ओळखून घ्या. त्याचं म्हणणं काय, तुमचं म्हणणं काय, समजून घ्या. जसं की आता आमच्यामध्ये व्हायचं की त्याला माझ्या काही सवयी आवडायच्या नाही, मला त्याच्या काही सवयी आवडायच्या नाही. तो मला टाईम देत नव्हता आणि मला त्याच्याने इरिटेट व्हायचं आणि त्याच्यामुळं घरात भांडणं व्हायची आमच्या दोघांमध्ये. आणि ती भांडणं अशा लेवलला जायची, आम्ही खूप डेंजर लेवलला जायचे. मग म्हटलं की आता पर्याय काय असं. तर आम्ही पर्याय काढला, दोघांनी एकमेकांशी बोललो. त्याने मला सांगितलं, मी त्याला सांगितलं. आणि मग त्या दिवसापासनं परत कधी आमच्यामध्ये असं कधी झालं नाही आणि टचवूड कधी होऊ पण नाही. कारण आम्ही असं तसं समजवलंच एकमेकांना, आपल्याला वेगळं व्हायचं नाही आहे, दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तू माझ्याशिवाय, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि आपली मुलंही आता आहेत, आम्हाला 2 मुलं आहेत छोटू-पोटू. तर त्यांना सर्वाईव्ह करणं एकट्याला नाहीच होणार. त्यामुळं पुढेही आम्ही कधी असं नाही विचार करणार सोडायचा वगैरे. समजून घ्यायचं.